चला चला हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरे 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 राम हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण हरे राम रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी धारे वो साजनी धारे वो साजनी सुहावी करा सुहावी धारे हो साजनी सुख धारे हो साजनी सोहावे ठरा सोहावे ठरा धारे हो साजनी सुख धारे हो साजनी सुहावी ठरा सुहावी ठरा धारे हो साजनी सुख धारे हो साजनी सुहावी
विकलिया शेंद कडूपण गेले विकलिया शेंद कडूपण गेले विकलिया शेंद कडूपण गेले विकलिया शेंद कडूपण गेले तैसिया गेले पांडुरंगे श्यामा गेले विकलिया शेंद कडूपण गेले विकलिया शेंद कडूपण गेले विकलिया शेंद कडूपण गेले विकलिया शेंद कडूपण गेले श्यामा गेले पांडुरंगे श्यामा गेले पांडुरंगे श्यामा गेले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमारे ठाईचे 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 सर्व आनंदाची सृष्टी झाली आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली आठवण गेले भावा भावा आठवण गेले भावा आठवण गेले भावा भावा आठवण गेले भावा भावा आला स्वयमेव पांडुरंग आला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईचे 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 सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे 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 संसारी जन्मिले याची लागे संसार जन्मिले याची लागे सर्वांनी जन्मिले याची लागे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे म्हणे नाव या नावे म्हणजे म्हणे भाग्य या नावे म्हणजे म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिले याची लागे संसारी जन्मिले याची लागे संसार जन्मिले याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाई क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्व आनंदाची सृष्टी झाली आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली रघुमाई हो रघुमाई रघुमाई हे रघुमाई हे रघुमाई हे रघुमाई हरे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी हे जग गोपाल कुमारी गोपाल कुमारी हे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी
सेंद कडू पण गेले पिकलिया 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 सेंद कडू पण क्रोध लोभ निमाले काम क्रोध लोभ निमाले केले पांडुरंग तैसे आभा केले पांडुरंग काम क्रोध लोभ निवाले ठाए काम क्रोध लोभ निवाले ठाए सर्व आनंदाचे सृष्टी झाले सर्व आनंदाचे
पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठाला विठाला विठ्ठला 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 कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानिशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करो प्रथमा नमना, सरे चरणा संतांचिया, सरे चरणा संतांचिया, सरे चरणा संतांचिया. यांचा कृपादान कथेचा विस्तारू, कृपादान कथेचा विस्तारू, कृपादान कथेचा विस्तारू, कृपादान कथेचा विस्तारू. सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य राग रसिक पंचम वेदाचे प्रणेते देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवान परमात्म्याच्या अनुभूतीच्या नंतरचा
अनुवाद परक अशा प्रकारचा अभंग आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय एका रूपकाच्या भाषेमधून आपल्याला आलेली अनुभूती, परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार हा एका रूपकाच्या माध्यमामधून अनुवादित करत आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची जी काही गाथा आहे, या गाथेमध्ये संतपर प्रकरण आहे, नामपर प्रकरण आहे, स्थितीपर प्रकरण आहे, देवासी भांडण अशा प्रकारचे अभंग आहेत. काही अभंग भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर अद्वैत स्थितीची जी काही अनुभूती आहे, या अनुभूतीचं वर्णन करणारे काही अभंग आहे. आणि त्या प्रकरणातील हा महत्त्वाचा, सर्वांच्या परिचयाचा, बहुतेक करून महापुरुषांनी अभंगाच्यावर चिंतन केलेलं अशा प्रकारचा अभंग आहे. विठाला विठाला अभंगाचा सरळ अर्थ थोडक्यामध्ये पाहू. तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे सेंद असावं सेंद, आणि ते पिकल्यानंतर त्याच्या ठिकाणी असणारा कडूपणा, कठीणपणा आणि गोड कडूपणा, हिरवटपणा हा जसा नाहीसा व्हावा, त्या पद्धतीनं परमात्म्याने आमच्यावर अशा प्रकारची कृपा केली. आमचं जीवन अत्यंत परिपूर्ण अशा प्रकारचं झालं. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंग परमात्म्याने आमच्यावर अशा प्रकारचा कृपा प्रसाद केल्यामुळे आमचं जीवन अत्यंत मधुर, अमृतमय अशा प्रकारचं झालं. आणि या साक्षात्काराकरिता, परमात्म स्वरूपाच्या अनुभूतीकरिता जे काही प्रतिबंध आहेत कामक्रोधादिकांचं, ते या साक्षात्कारानंतर ठाईचे निमाले, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत असिद्ध अशा स्वरूपाचे ठरले. कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि या साक्षात्कारानंतर वृत्तीमध्ये, अर्थात जे ज्ञान झालेलं आहे परमात्म दर्शनाचं, मी ब्रह्म आहे, ते तत्व मी आहे, अशा प्रकारची जी काही अनुभूती आहे, ही अनुभूती देखील स्वरूपाच्या ठिकाणी नाहीशी झाली. अर्थात आठव नाठव म्हणजे स्मरण आणि अस्मरण अशा दोन्ही प्रकारचं परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिती राहिलेली नाही. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. केवळ परमात्मा आणि परमात्माच सिद्ध अशा प्रकारचा राहिला, उर्वरित राहिला, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि खरं पाहता सगळ्या सृष्टीचा विचार केला, सगळ्या जीवमात्राचा जर विचार केला, तर त्यामध्ये मानव हा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या मानवी जीवनाला आल्यानंतर परमात्म स्वरूपाची प्राप्ती होणं हे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भाग्य आहे. अशा प्रकारचा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, सालाबाद प्रमाणे पंचतपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने, अर्थात या सप्ताहाचं वर्ष आहे 60 क्रमांकाचं. पूजनीय आदरणीय वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी वामन बाबा यांच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने प्रस्तुत कार्यक्रमाचं आयोजन आहे. संयोजक, आयोजक, ग्रामस्थ, त्यांचे असणारी भक्तमंडळी, या सगळ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. कारण आज सकाळीच आमचं मधुकरीचं गाव आहे बाबा, मोई म्हणून गाव आहे. त्या गावाला आईचं एक स्मरण सोहळा म्हणून केला. परंतु पुणे भागामध्ये असं चित्र पाहायला सापडतं, माऊलींच्या नंतर धार्मिक लोक झालेलेत का नाहीत असं एक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून कुरेकर बाबा, डॉक्टर महाराज इत्यादी सगळी मोठी मोठी मंडळी त्या कार्यक्रमाला गेली होती. त्रिदिवसीय अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या आईचं पुण्यस्मरण आहे.
या पद्धतीनं त्यांनी तो सोहळा आयोजित केलेला होता. वास्तविक पाहता संतांचे सोहळे केले पाहिजेत. आई वडील यांच्याबद्दल जोपर्यंत ते हयात आहेत, अस्तित्व त्यांचं आहे, तोपर्यंत काया वाचा मनाने शरीराने त्यांची अनन्य भावानं सेवा केली पाहिजे. परंतु तसं चित्र आपल्याला क्वचितच ठिकाणी जाणवतं की जी मंडळी सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे, अशा प्रकारची स्थिती कुठंतरी क्वचितच अनुभवायला मिळते. आणि म्हणून समाजाकडं पाहिलं तर माणसं गेल्यानंतर त्यांचे सोहळे करतात, परंतु या महापुरुषांनी हयात असताना या सर्व सामान्य समाजाला, अज्ञानी समाजाला जे काही परमार्थाचे धडे दिलेले आहेत, 60 वर्ष झाले हा सोहळा आपण करत आहोत. अर्थात मनामध्ये, अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी अत्यंत असणारा आदरभाव यामधून प्रकट होतोय. चरित्राचा भाग इथं मी जास्त सांगणार नाही, कारण आपल्याला वेळ पण. खरोखर या संयोजकांचं धन्यवाद द्यावे तेवढे थोडे त्यांना. प्रत्येक कीर्तनकारांना त्यांनी चरित्र पाठवलेले. खरोखरच किती आत्मीयता आहे, किती श्रद्धा आहे त्याबद्दलची. याच्यातून एकच जाणवलं की कार्यक्रमाचं स्वरूप खऱ्या पद्धतीनं काय असायला पाहिजे किंवा काय आहे हे याच्यातून तुम्ही कीर्तनकार काय करा जाणून घ्या. आणि म्हणून प्रत्येक कीर्तनकाराला त्यांनी काय केलेले, चरित्र पाठवलेलं होतं. चरित्र वाचलंय मी, परंतु चरित्र का आपल्याला सगळ्यांना चरित्र माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की जे चरित्र जे जगले ते या अभंगाचा विषय आहे. विठाला 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 आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. अशा महापुरुषाचा पुण्यतिथीचा सोहळा आजता गायत आपल्याकडून हा घडतोय. अत्यंत अशा प्रकारचं हे भाग्य आहे. अभंगाचा विषय प्रामुख्यानं त्यांच्या चरित्राचाच आहे. महापुरुष कधी आपल्या चरित्राचं प्रकटीकरण करत नसतात. आपण कुठली केलेली साधना, आपण केलेलं सदाचार, त्या सदाचाराचं वर्तन हे महापुरुष कधी आपल्या मुखानं कधी सांगत नाहीत. आपलं कर्तव्य आहे ते. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्राचा इतिहासाच्या बाबतीमध्ये तर अत्यंत दयनीय अशा प्रकारची स्थिती. अहो, ज्या संतांनी आपला वारकरी संप्रदायाच्या पाया घातला, जे कळशस्थानी आहेत, जे खांबाच्या स्थानी आहेत, ध्वजाच्या स्थानी आहेत, त्यांच्या जन्माविषयी आपल्या अंतःकरणामध्ये शंका आहेत. याचं कारण काय आहे? इतिहासाकडे आपण पाहत नाहीत, इतिहास खऱ्या अर्थाने अनुभवत नाहीत. आणि म्हणून कुरेकर बाबांच्या बाबतीमध्ये बाबांच्या वाक्यांद्वारे जर समन्वय सांगायचा म्हटला तर त्यांच्या जन्मस्थळाविषयी, जन्मवेळेविषयी आपल्या मनामध्ये खूप काय आहेत, शंका आहेत. ठीक आहे म्हटले, शंका असतील असू द्या, परंतु अवतार झाला हे माना फक्त. विठाला विठाला ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार या महाराष्ट्र भूमीमध्ये झाला, तुकोबारायांचा अवतार या महाराष्ट्र भूमीमध्ये झाला. एवढं जरी आपल्या मनीमानसी कोरून जरी ठेवलं तरी खूप काही या पारमार्थिक वाटचालीमध्ये आपला प्रवास संपू शकतो किंवा आपलं साध्य लवकर आपल्याला प्राप्त होऊ शकतं. असो, ज्या महापुरुषांनी आपल्याला ह्या परमार्थाचे धडे दिले त्या महापुरुषांचं एक पुण्यतिथी सोहळा या माध्यमामधून आपण संपन्न करत आहात. आपण अत्यंत भाग्यवान आहात. विठाला विठाला जीवाची जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जीव हा सुखाच्या दिशेने वाटचाल करतोय. प्रत्येक जीवाला समाधान पाहिजे, परमाशांती पाहिजे. ज्या सुखामध्ये, ज्या शांतीमध्ये कसल्याही प्रकारचं यत्किंचित देखील दुःख नसावं अशा प्रकारे सगळ्यांची काय आहे, भावना आहे, इच्छा आहे. आणि त्या पद्धतीनं तो वाटचाल करत आहे. कारण
प्रत्येक जीवाचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर धडपड करतोय सुखासाठी, परंतु ते सुख त्याला आत्तापर्यंत प्राप्त झालेलं नाही. का बरं? जी गोष्ट प्राप्त आहे त्या गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा पुन्हा त्याच्या अंतःकरणामध्ये होणार नाही. शास्त्र त्या अशा जीवाला, अशा मानवी जीवनाला मार्गदर्शन करतं. का बाबा, तू काय कर, या स्वरूपाची प्राप्ती करून घे, सुखाची प्राप्ती करून घे. आणि त्याला तशा प्रकारचे मार्गदर्शन किंवा शास्त्राच्या पद्धतीनं त्याला मार्गदर्शन करत असतं. पुण्याचं जर साठा अंतःकरणामध्ये असेल, पुण्यजवळ गाठीला बांधलेला असेल, तर योग्य मार्गदर्शन, योग्य मार्ग त्याच्या जीवनामध्ये घडत असतो, त्याचं अनुष्ठान होत असतं. आणि म्हणून जीवाची जी काय आहे संकोचित अवस्था आहे, संकोचयुक्त असणारी जी काय अवस्था आहे, शास्त्र त्याला सांगतं बाबा ही अवस्था तुझी खरी नाही. तुझं व्यापक अशा स्वरूपाचं जे काय आहे स्वरूप, त्या स्वरूपाची प्राप्ती तू करून घे. आणि म्हणून एक पुराणामध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे, चरैवेती चरैवेती, म्हणजे तुम्ही चालत राहा, चालत राहा. चर चर एव चर एव, म्हणजे तुम्ही चालत राहा, चालत राहा. जेणेकरून चालत राहिल्यानंतर तुम्हाला जे काही गंतव्यस्थान आहे, अर्थात जे साध्य आहे, परमात्मा आहे, सुखस्वरूप असणारं जे तत्व आहे, त्या तत्वाचा साक्षात्कार होईल. विठ्ठला जीवाच्या अवस्थेंचा जर विचार केला तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांनी युक्त. तशा तर अवस्था अनेक प्रकारच्या शास्त्रानं वर्णिलेल्या आहेत, परंतु प्रामुख्यानं प्रत्येक जीवाला 3 अवस्थेचा अनुभव येत असतो. तो एकतर स्वप्नात असेल, एकतर जागृतीत असेल, एकतर सुषुप्तीमध्ये असेल. 3 अवस्थांनी युक्त काय असतो जीव, नेहमी कोणत्या तरी अवस्थेमध्ये असतो. कुरेकर बाबा सांगत असतात, एक माणूस म्हटला, अहो मला स्वप्नच पडत नाही, स्वप्न ही अवस्थाच मला माहीत नाही. तर बाबा त्याला म्हणतात की बाबा रे, तुझी बुद्धी एवढी विकसित आहे, एवढी प्रगल्भ आहे का स्वप्न पडतंय हे देखील तुला कळत नाही. विठ्ठला असं 3 अवस्थांनी युक्त हा काय आहे जीव आहे. आणि मग या जीवाचा प्रवास कसा होतो? सुषुप्तीतून स्वप्न, स्वप्नामधून जागृती, किंवा जागृतीतून स्वप्न, स्वप्नामधून सुषुप्ती, अशा प्रकारचा त्याचा क्रम चालत असतो. आणि मग अशा जीवाचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की विठाला विठाला विठाला. जीवाची जी सुषुप्ती अवस्था आहे ती, अर्थात त्याची ती झोप आहे. झोप म्हणजे काय? अज्ञान आहे. विठाला 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 कली शयानो भवती, म्हणजे जीवाची जी काही अज्ञान अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे, हे त्याचं काय आहे? कलियुग आहे. संदेहा नसतो द्वापारहा, संदेहा नसतो म्हणजे तो उठण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, अर्थात पूर्ण उठलेला नाही, परंतु सुषुप्तीमधून अवस्था परिणत झालेली आहे. संदेहा नसतो द्वापारहा म्हणजे उठण्याचा प्रयत्न करतोय, अर्थात त्याचं ते द्वापार युग आहे. नंतर कलिशयानो भवती, संदेहानस्तु द्वापारहा, उत्तिष्ठ त्रेता भवती, म्हणजे तो एकदा उठून उभा राहिला किंवा उठून बसला का हे त्याचं काय आहे? त्रेतायुग आहे. आणि शेवटी संपद्यते चरण, म्हणजे जेव्हा तो चालायला लागतो तेव्हा त्याची ती अवस्था कोणती आहे? जागृती, अर्थात चरैवेती चरैवेती, अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारची स्थिती तेव्हाच त्याची होते. तेव्हा सुषुप्तीतून स्वप्न, स्वप्नामधून जागृती, आणि जागृतीमधून तो जेव्हा चालायला लागतो, अर्थात त्याचं चरण म्हणजे संचार म्हणजे फिरणं, इकडं तिकडं होतं, तेव्हा त्या जीवाला काहीतरी वेगळी अवस्था किंवा त्याची जी संकोचमय अवस्था आहे, अज्ञानमय अवस्था आहे, सुषुप्ती ही अवस्था आहे, त्या अवस्थेतून परिणती त्याची होत असते. विठाला प्रस्तुत अभंगाचा विषय आहे जीवाची जी काही संकोचित अवस्था आहे, संकोचयुक्त अवस्था आहे, त्या अवस्थेमधून ब्रह्ममय असणारी अवस्था, या अवस्थेचं प्रकटीकरण, अर्थात त्याला झालेला त्या ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार ह्या अभंगाचा विषय आहे. कारण जीवाच्या ठिकाणी परिच्छिन्नतेचा भाव आहे, दुःखमय अशा प्रकारचा भाव आहे.
करता भोगता अशा प्रकारची स्थिती आहे, जन्म मरण अशा प्रकारची स्थिती त्यानं काय आपल्याकडे ओढून घेतलेली आहे. आणि म्हणून जिथं दुःख नाही, अर्थात कसल्याही प्रकारची कमतरता नाही, त्रुटी नाही, परिच्छिन्नता नाही, असं जे काही ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी शास्त्र त्याला उपदेश करत असतं. विठाला विठाला का प्रत्येक व्यक्तीनं, वस्तूने, जीवाने आपली जी काही संकोचमय अवस्था आहे त्या अवस्थेतून नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान अशा प्रकारची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं जाणीव करून घेतली पाहिजे, साक्षात्कार करून घेतलेला पाहिजे. संकोचोनिकारे पोषण ब्रह्मांडाचे ध्येय पोषण ब्रह्मांडाचे संकोचोनिकार झाला ध्येय पोषण ब्रह्मांडाचे ध्येय पोषण संत म्हणतात, बाबा रे तू अत्यंत परिच्छिन्न भाव का धारण केलेला आहे? संकोचोनिकारे झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचे आपोषण म्हणजे या सगळ्या ब्रह्मांडाला तू काय कर, कवळ घाल. अर्थात अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. एक अंश स्वरूप असणारं हे जगत, अर्थात स्वरूपाच्या दृष्टीने हे अंशी भाव सांगितलेला आहे, मात्र स्वरूपामध्ये अंशी भाव नाही. जगताच्या दृष्टीने अशा प्रकारचं ब्रह्मांडाचं आहे. या जगताच्या ही अंतर्बाह्य किंवा याच्याहूनही व्यापक असणारं जे तत्व आहे या तत्वाला तू कवळ घाल. अर्थात घेई आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून या स्थितीसाठी, या ब्रह्मस्वरूपतेच्या प्राप्तीसाठी, साक्षात्कारासाठी संत, शास्त्र किंवा अनुभवी पुरुष हे उपदेश करत असतात. श्रुती माता म्हणते, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत चुरस्य धाराणी शिता दुरत्यया दुर्गम पदस्तत् कवयो वदंती. हे जीवा, हे संकोचोनी अशा प्रकारचा लहान झालेला तू काय जीव आहे, या जीवाला उपदेश करताना श्रुती माऊली म्हणते, उत्तिष्ठत, तुम्ही उठा, जागे व्हा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान, म्हणजे वरान प्राप्य म्हणजे काय, श्रेष्ठ पुरुषाची प्राप्ती करून घ्या आणि त्यांच्या द्वारा त्यांच्या चरणाजवळ बसून काया वाचा मनानं त्यांची सेवा करून श्रद्धावान अशा प्रकारची स्थिती संपन्न करून तुम्ही ते तत्व संपादन करा. आणि आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, किंवा धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मानिना पुरे संचित, धन्य मानिना पुरे संचित. आई
राहिली से प्रीत तुझे नाही, राहिली से प्रीत तुझे नाही, राहिली से प्रीत तुझे नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य मी मानीन पुढे संगीत राहिली से प्रीत तुझे नाही, राहिली से प्रीत धन्य मी मानीन पुढे संगीत राहिली से प्रीत तुझे नाही, राहिली से प्रीत. त्या महापुरुषांकडून मिळालेला जो काही बोध आहे त्या बोधाच्या द्वारा आपली जी काही पारमार्थिक स्थिती आहे त्या पारमार्थिक स्थितीचा अनुभव प्रस्तुत या चरणाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात. आणि हाच अनुभव सर्वसामान्य जीव देखील मानवी जीवन तो अनुभव घेऊ शकतो. अशा प्रकारची सगळ्यांची ती स्थिती आहे. कारण डॉक्टर महाराज सांगत असतात की आपल्या घरात जायला काय कडी वाजावं लागते का, दरवाजा ठोठवावा लागतो का? आत्मा हे आपलं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपानं तो सगळीकडे ओतप्रोत व्यापक रूपाने भरलेला आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. अशा प्रकारची जी स्थिती परमात्मा स्वरूपाची आहे अर्थात ते सर्वांचं स्वरूप आहे. एरवी सर्वांच्या हृदय दिसे मी अमुका आहे आयसी, जे बुद्धिस्पुरे अहर्निसी ते वस्तुगामी, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामो विषयावरी. थोडक्यात सर्वांचं ते काय आत्मा हे स्वरूप आहे अर्थात तो व्यापक रूपाने सगळीकडे ओतप्रोत अशा प्रकारचा सच्चिदानंद रूपाने भरलेला आहे. या परमात्म्याचा साक्षात्कार महापुरुषांच्या द्वारा तुम्ही करून घ्या. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् बोधत, चुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति विठ्ठला प्रश्न असा आहे, भगवान परमात्म्यानं ही जी सगळी जीवसृष्टी निर्माण केली किंवा चराचरात्मक जे काही ही सृष्टी निर्माण केली, या सृष्टीचं वर्गीकरण जर पाहिलं तर मानवी देह या सृष्टीमध्ये निर्माण केलेला आहे. आणि या मानवी देहाला अशा प्रकारचा एकमेव अधिकार आहे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, भगवान परमात्म्यानं सगळी जीवसृष्टी निर्माण केली. भगवान म्हणतात सृष्ट्वा पुराणे अजयात्मशक्त्या वृक्षान पशून वृक्षान सरीसृप पशून खगदंश मत्स्यान तैस्तै आतुष्ट हृदयाः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदम आपदेवाः. थोडक्यात काय, सृष्टवा पुराणी अजयात्मशक्त्या, आपल्या आत्मशक्तीने अर्थात मायेच्या द्वारा ही सगळी पुरा म्हणजे काय, ही सगळी नगर अर्थात जीव जंतू हे निर्माण केलेले काय आहे. वृक्षान सरीसृप सरपटणारे प्राणी निर्माण केले, वृक्षाधिक निर्माण केले, सरीसृप सरपटणारे प्राणी निर्माण केले, पशु चार पायाचे जे आहेत त्यांना निर्माण केलं. नंतर खगदंश मत्स्यान, खग म्हणजे या अंतरिक्षामध्ये विहार करणारे जे काही पक्षी आहेत यांचं निर्माण केलं. दंश म्हणजे मानवाला किंवा इतर प्राण्याला दंश करून मच्छरासारखे जे काही प्राणी चिलट ढेकून इत्यादी हे निर्माण केले. दंश मत्स्यान जलचर मासे इत्यादी निर्माण केले. परंतु तै आतुष्ट हृदयाः म्हणजे त्यांच्याकडे पाहताना भगवान परमात्म्याला अत्यंत दुःख झालं. कारण बाबा मी हे सगळी जीवसृष्टी निर्माण केली परंतु यांच्या ठिकाणी मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते, अशा प्रकारचं ज्ञान करून घेण्याची काही नाही, सामर्थ्य नाही, शक्ती नाही. असं पाहिल्यानंतर भगवान परमात्मा अतुष्ट अत्यंत खिन्न झालेले त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. आणि मग पुरुषम विधाय ब्रह्मावलोकधिषणम, अशा प्रकारचं मानवी हे रचना तयार केली, मानवी अशा प्रकारचा आकार तयार केला. आणि त्या आकाराकडे पाहिल्यानंतर आता हा प्राणी
आता हा मानवी जीव माझी ब्रह्मस्वरूपाची ब्रह्मावलोकधिशनम ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती ब्रह्माचं अवलोकन म्हणजे साक्षात्कार करून घेण्याची याच्यामध्ये काय आहे इच्छा झाल्यानंतर सामर्थ्य याच्यामध्ये आहे शक्ती अशा प्रकारची आहे आणि मुदम आपदेवा हा तेव्हा भगवान परमात्म्याला आनंद झालेला आहे. विठाला प्रश्न असा आहे की मानवी जीवन प्राप्त होऊन देखील कदाचित कुणाला अशा प्रकारची शंका निर्माण होईल की खरोखरच आमच्या ठिकाणी हे सामर्थ्य दिलेलं आहे का. तेव्हा संतांना विचारा, संत त्याला उत्तर देतील. नरदेह निधान लागले हाते, नरदेह निधान लागले हाते, उत्तम सार उत्तम गते, उत्तम सार उत्तम गते, देवाची होईना मनती ते होते, देवाची होईना मनती होते, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे. 84 लक्ष चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. हाती नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईना मनती ते होती, देवाची होईना मनती होती, तरी माझी न धरावे, तरी माझी न धरावे, तरी माझी न धरावे, तरी माझी न धरावे. बाबा नरदेह लागले हाती, उत्तम सार उत्तम गते, देवाची होईना म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान साठा ठेवा म्हणजे गुप्त अशा प्रकारचा ठेवा आहे, अत्यंत अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा हा ठेवा आहे. तुला तो प्राप्त झालाय ना बाबा. मग तू काय कर, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार म्हणजे सार सार रूप अशा प्रकारचं या पृथ्वी लोकाला आल्यानंतर उत्तम अशा प्रकारचं तू जीवन असं काय कर, संपादन कर. सारभूत जीवन तुझं असं असायला पाहिजे. उत्तम गती स्वर्गलोक आहे, ब्रह्मलोक आहे, देवलोक आहे इत्यादी लोकांची देखील प्राप्ती, उत्तम गती अशा प्रकारची गती तुला प्राप्त हो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची ज्याच्यासाठी हे नर देह दिलेला आहे की नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, आणि शेवटचं म्हणजे देवाची होईना म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. तुला परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे ना, देव तुला अनुभवायचा आहे ना, साक्षात्कार तुला व्हावा असं वाटतं ना, तर हे नरदेह अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा का न होती. तू का करू शकत नाही, अर्थात सर्व करू शकतो. विठाला कारण सगळ्या शास्त्राचं महापुरुषांचं महानुभाव पुरुषांचं काय आहे तात्पर्य याच्यामध्येच आहे. शास्त्र म्हणतं असतोमा सद्गमय, मृत्युर्मा अमृतगमय, जो तमसोमा ज्योतिर्गमय. म्हणजे जेव्हा हे प्रभू हे परमात्मन आम्हाला तुम्ही काय करा, अंधकारातून काय करा, प्रकाशाकडे न्या, असतापासून सताची प्राप्ती करून द्या, मृत्यूपासून अमृताची प्राप्ती करून द्या. ही प्रार्थना जीव अनंत कालापासून करत आलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जीवाचं परमध्येय आहे, परमलक्ष्य आहे. आणि या लक्ष्याची प्राप्ती सगळ्या शास्त्राचं मनोगत ह्या जीवाला उपदेशाच्या माध्यमामधून सांगत असते. विठाला विठाला विठाला
म्हणतात, देवाला विनंती करतात, हे देवा आम्हाला सत्य अशा प्रकारची स्थिती तुम्ही अनुभवून द्या. विठ्ठला 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 तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, मज साच ते दाखवा. साच म्हणजे खरं काय आहे त्याचं दर्शन तुम्ही करून द्या. अशी प्रार्थना केल्यानंतर तुकोबारायांचा अभंग आहे की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. म्हणजे ही प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर भगवान परमात्म्याचं जे काही स्वरूप आहे ते अनुभूतीला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तू कसा आहे? सत्य 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 असं 3 वेळा म्हणतात. कारण कार्य कारणातीत जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्या दृष्टीने त्रिवार अशा प्रकारचं तुकोबाराय त्या अनुभूतीचं वर्णन करतात. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. म्हणजे परमात्मा हा काय आहे? सत्य आहे. अशा प्रकारची अनुभूती जगद्गुरु तुकोबारायांना येते. प्रश्न असा आहे का या नरदेहाला येऊन अशा प्रकारचं सामर्थ्य सगळे असून देखील मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी सगळ्या गोष्टींना युक्त हे नरदेह निधान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मग याच्या माध्यमामधून केवळ आपल्या पुरुषार्थानं केवळ आपल्या प्रयत्नानं मनुष्याकडून घडणारे जेवढे काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाच्या माध्यमामधूनच परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल किंवा सत्स्वरूपाची प्राप्ती होईल. त्याची पूर्णता त्याला अनुभवता येईल असं मात्र म्हणता येत नाही निश्चित. कारण काय आहे, याला अजून देखील कोणाचं तरी साह्य, कोणाची तरी प्रयत्न, कोणाचं तरी साह्य आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. याचं थोडंसं वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला व्यवहारामध्ये देखील बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला आईचं काय असतं? साह्य असतं. लगेच ते बोलू शकत नाही, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, चालू शकत नाही, अशी स्थिती आहे. म्हणजे तो एखाद्या विशिष्ट अवस्थेपर्यंत यायला कुणाचं तरी काय लागतंय? साह्य लागतंय. तसं आपल्याला नरदेह निधान हे जरी प्राप्त झालेलं असलं, माऊली म्हणतात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाले चिरा पडे. याच शरीराच्या माध्यमामधून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते. अशा प्रकारची सामर्थ्य, अशा प्रकारची शक्ती या नरदेहामध्ये जरी असली तरी मात्र 4 गोष्टी प्रामुख्यानं या पुरुषाच्या जीवनामध्ये जेव्हा येतील तेव्हाच त्याचं जीवन पूर्ण धन्य अशा प्रकारचं होऊ शकतंय. विठ्ठला विठ्ठला कोणत्या त्या 4 गोष्टी आहे? तर पहिली गोष्ट आहे अंतःकरणाची कृपा, दुसरी गोष्ट आहे शास्त्राची कृपा, महापुरुषांची कृपा आणि भगवान परमात्म्याची कृपा. या 4 कृपा जेव्हा मानवी जीवनामध्ये एकवटून येतील, एकाच काळामध्ये त्या आविर्भूत होतील किंवा त्यांचं दर्शन
कृपेच्या माध्यमामधून होईल तेव्हा त्याचं जीवन पूर्ण अशा प्रकारचं होईल. एक क्रमानं त्याचं आपण थोडंसं निरूपण पाहू. अंतःकरणाची कृपा पहिल्यांदा महत्त्वाची आहे. तुम्ही सांगा, तळोजा या परिसरामध्ये किंवा अन्य ठिकाणी आपण जेवढा या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केलेला आहे त्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं, कितीतरी पत्रिका छापल्या असतील, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, हे सगळं माध्यम आपण अवलंबलेलं आहे या प्रसिद्धीसाठी. परंतु इथं संख्या जर पाहिली तर तितक्या प्रमाणात आज आहे का? नाही. कारण या कार्यक्रमाची गरिमा, श्रेष्ठता प्रत्येकाच्याच, ज्याने ती पत्रिका पाहिली असेल त्याच्या प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये या कार्यक्रमाची गरिमा उत्पन्न होईल, त्याचा आविर्भाव होईल, त्याचं दर्शन होईल असं मात्र म्हणता येत नाही. कारण सहज एखादा सामान्य व्यक्ती असेल ज्याला परमार्थाचा कुठल्याही प्रकारचा गंध नाही, अशा माणसाने जर पत्रिका पाहिली म्हणतील काय हे मोकळ्यांचे उद्योग आहेत असं सहज म्हणून जाईल. कारण अंतःकरणामध्ये श्रद्धा नाही, पुण्य नाही तशा प्रकारचं. या वातावरणामध्ये, या वायुमंडलामध्ये येऊन पूजनीय वामन बाबांची काहीतरी कृपा संपादन करावी आणि आपलं जीवन काहीतरी धन्य करून घ्यावं अशा प्रकारची इच्छा प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल असं मात्र म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे का त्याच्या अंतःकरणाची कृपा त्याच्यावर नाही. कारण शास्त्र असं म्हणतं, परांचखानी वेतृणत स्वयंभू तस्मान परान पश्यती नांतरात्मन. अंतरात्म्याला तो जीव पाहू शकत नाही. कारण भगवान त्याचा अनुवाद आहे, भ्रामक अशा प्रकारचा अनुवाद तो करतो की माझी इंद्रिय, माझी ज्ञानाची जेवढी काही साधनं आहेत ही साधनं भगवान परमात्म्यानं काय केलेली, मूळताच पहिल्यापासूनच काय केलेली आहे, बाहेर बनवली. परांचखानी व्यतृणत स्वयंभू तस्मान परान पश्यती. ती बाहेर ती इंद्रिय बनवली. डोळे पहा बाहेर आहेत, कान बाहेर आहे ना, त्वचा स्पर्श करण्याचे हे ज्ञानेंद्रिय आहे, हे बाहेर बनवलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की हे सगळं इंद्रिय बाहेर बनवल्यामुळे पंचविषयाचंच हे दर्शन इंद्रिय करतात. नांतरात्मन पश्यती, अंतरात्म्याला मात्र ती पाहू शकत नाही. ही भगवान परमात्म्यानंच काय केलेली आहे, आमच्या जीवनामध्ये हानी किंवा त्रुटी अशा प्रकारची ठेवलेली आहे. परंतु या साधन मार्गावरती आरूढ असणारा माणूस, ज्याला या भक्ती संप्रदायाचं, ज्ञान संप्रदायाचं, कर्म संप्रदायाचं काहीतरी जीवनामध्ये त्यानं अनुष्ठान केलेलं आहे, महापुरुषांच्या चरणाजवळ आलेला आहे, किंबहुना अशा प्रकारची इच्छा काहीतरी झालेली का सृष्टीचे अंतर्बाह्य हे काही सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा आहे, करता करविता आहे, याचा साक्षात्कार मला झाला पाहिजे, अशा प्रकारची इच्छा धारण करून जर तो वाटचाल करीन. जगद्गुरु तुकोबारायांनी अशा पुरुषाचा अनुवाद केलेला आहे. कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सागा संत जना, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. आये पंडाईला कर्मा, आये पंडाईला कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, किंवा पुसावेसे हे चिवाटे, जे जे भेटे तयासे, देव कृपा करील मज काय लाज राखील. अशा प्रकारची तळमळ विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये अनेक प्रकारची साधना असू द्या, ज्ञान असू द्या, भक्ती असू द्या, योग असू द्या, अनेक कर्ममार्ग असू द्या, कितीतरी प्रकारची साधनं शास्त्रानं सांगितलेली आहेत. परंतु खरं साधन याच पुरुषाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा उत्पन्न होईल, बाकीची साधनं गौण ठरतात. जेव्हा खरी तळमळ लागेल ना, तळमळीचा जर परमार्थ असेल तर वाटचाल लवकर होते, साध्य लवकर त्याला प्राप्त होतं. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी ही तळमळ आहे.
धवळिले जगदाकार, अंधार तो निरसला, लपो जाता ठाव नाही. ही अनुभूती जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना येते तेव्हा ती साधन कालातली ती अभंग पा कायमी उद्धार पावेन. अंतकरणाची तळमळ आहे त्याच्यामध्ये. विवेकानंदांनी असं म्हटलेले, जेव्हा खरी तळमळ परमार्थाची लागेल, परमात्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची इच्छा होईल. किती वेळा जन्म व्हावे, नित्य भावे फजित, किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा प्रकारची स्थिती जीव किती वेळा अनुभवणार. आणि म्हणून या परंपरेची, या मालिकेची, हे जे काय दुःखरूप असणारा संसार आहे, या संसाराची कुठेतरी निवृत्ती झाली पाहिजे. हा आम्हाला नको आहे अशा प्रकारची अनुभूती, अशा प्रकारची स्थिती तळमळीची जेव्हा अंतकरणामध्ये त्याच्या उत्पन्न होईल तेव्हा सद्गुरू त्याच्या जीवनामध्ये येतील आणि त्याला पूर्ण अशा प्रकारचा बोध प्रदान करतील. जीवन धन्य होईल. विठाला विठाला. मला काय सांगायचंय की या कार्यक्रमाचं वैभव, गरिमा, श्रेष्ठता प्रत्येकाच्याच अंतकरणामध्ये उत्पन्न झालेली असं म्हणता येत नाही. कारण इथं जो समाज आलेला आहे त्या समाजाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर यांनाच खऱ्या अर्थाने ही गोष्ट कळालेली आहे. महापुरुषांचं दर्शन घ्यावं, त्यांची कृपा संपादन करावी, जीवन धन्य करावं, हे त्यांच्या मनाने काय केलेले ठरवलेले. अर्थात अंतकरणाची कृपा, मनाची कृपा त्यांची त्यांच्यावर झालेली आहे. विठाला विठाला. मनुराजा एक मनुराजा एक पुरी, आसे नाम तुझासे दुनिया रे, आसे नाम तुझासे दुनिया रे. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. आदिने कृपा केली आमावरी गा, कृपा केली आमावरी गा. मनवुनी आलो या देशा, मनवुनी आलो या देशा, मनवुनी आलो या देशा, मनवुनी आलो या देशा. मनुराजा एक देहपुरी, मनुराजा एक देहपुरी. आसे नाद तुझास दुनियारी, नाद तुझास दुनियारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. तेरे कृपा केली आमावरी गा, केली आमावरी गा. मनवुनी आलो या देशा, मनवुनी आलो या देशा, मनवुनी आलो या देशा. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा मनाची, अंतकरणाची कृपा त्या साधकावर होईल ना, तेव्हा त्याची पारमार्थिक वाटचाल सुरू होत असते. आज जगाची स्थिती जर पाहिली तर या पंचविषयाच्या माध्यमामधून जीव आपलं पतन नित्य करत आहे. साधकीय जीवन याच्यातून जरा बाजूला ठेवलं तर काय ह्या समाजाची स्थिती आहे. आमच्याकडे एक महापुरुष होऊन गेले, छोटू नाना वनकुटेकर. ते म्हणायचे, बाबाची त्यांची चर्चा व्हायची, संवाद व्हायचा या पारमार्थिक विषयी. ते म्हणायचे की महाराज, आता असं वाटतंय ना, हे दृश्य जगत आता डोळ्याने दिसूच नाही. कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्वीपासून जी काही साधनं भजनं करत आलो आणि ती पवित्र अशा प्रकारची स्थिती, ते मंगलमय अशा प्रकारचं वातावरण आज मात्र आम्हाला पाहायला सापडत नाही. आज मंडपाची स्थिती या सृष्टीतून वजा करा. मंडपामध्ये आपण जे काही आता पारमार्थिक अनुभवामध्ये आहोत, प्रत्येकाचे चेहरे पहा अत्यंत खुलेले आहेत. कारण माऊलींनी एक ओवी म्हटलेली आहे. माऊली म्हणते का वसंताचे रिगवणे, झाडाचे निसाजेपणे, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. अंतकरणामध्ये ज्ञानाचा साक्षात्कार झालेला आहे, ज्ञान प्रस्फुटित झालेलं आहे, ज्ञानाचा आविर्भाव झालेला आहे. अशा पुरुषाकडे जर पाहिलं तर घुले बाबा म्हणायचे, दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. त्या पुरुषाचं दर्शन एकदा झालं की अंतकरणाला अत्यंत समाधान वाटतंय. कारण तो पुरुषच समाधानी, अत्यंत प्रसन्न अशा प्रकारचा आपल्याला दिसतो.
काय कारण आहे त्याचं? अंतःकरण स्थित असणारा, अंतःकरण अधिष्ठान स्वरूप असणारा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, त्या परमात्म्याचा साक्षात्कार या पुरुषाला झालेला आहे. आणि म्हणून त्या अनुभूतीचं स्थिती इंद्रियांच्या द्वारा, नेत्राच्या द्वारा, नाकाच्या द्वारा, कानांच्या द्वारा आपल्याला अनुभवायला मिळते. तशा प्रकारची स्थिती इथं आपल्याला जाणवते. कारण ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. या मंडपाची स्थिती जरा वजा केली तर बाह्य जगत हे सगळे पंच विषयाच्या माध्यमामधून बरबटलेलं आहे, पतनाला चाललेलं आहे. आणि म्हणून या लोकांच्या विषयी दयाभाव संतांच्या ठिकाणी उत्पन्न होतो. आणि म्हणून की त्यांना विनंती करतात की करे टाळी बोला मुखी नाम, म्हणजे त्यांना देखील विनंती करतात का सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. अशा प्रकारची स्थिती, अशा प्रकारची विनंती संत करत असतात. आणि म्हणून ही स्थिती तेव्हाच प्राप्त होईल आपण आपल्या अंतःकरणाची कृपा आपल्यावर करून घेऊ तेव्हा. कारण ही स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टर महाराज एक दृष्टांत सांगत असतात पाठामध्ये. पूर्वीचा काळ आहे आणि आता जी परंपरेमध्ये जी सनई वादन, जे आपले जुने जे वाद्य आहेत ना, ती वाद्य आता राहिली नाही महाराज. काय गोंधळ चालतो ना, म्हणजे वर्णनीय अशा प्रकारची स्थिती ती नाही. आपण आपल्या मुखाने ते वर्णन करू शकत नाही. कसे ते हे तरुण पिढीतले लोक नाचतात, हे मुलं नाचतात, पाहत नाही त्यांच्याकडं. कारण ते वाद्यच अत्यंत तमोगुणी अशा प्रकारचे बनवलेले आहेत. आणि म्हणून पूर्वीचा काळ होता, सनई हे जे काही वाद्य आहे याची विद्या आपल्या मुलाला द्यावी अशा प्रकारची इच्छा आपल्या वडिलांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. का ही विद्या आपण मुलाला जर दिली नाही तर परंपरेनं ही विद्या लुप्त होईल आणि समाजामध्ये ही विद्या राहणार नाही. आणि म्हणून मुलाला जवळ बोलवतात. दादा म्हटले जवळ ये, तू काय कर, हे सनईचं वादन आहे ना, हे याचं ज्ञान तू करून घे. तेव्हा त्या मुलाला असं वाटतं कुठं हे डोक्याला कटकट करून घ्यायची, सनई वाजवायची, 10-5 रुपये मिळतात त्याच्यातून दुसरं काहीतरी नोकरी करू. आता जे काही ओबीसी किंवा आदिवासींना जे काही सवलती सरकारने दिलेल्या आहेत त्या माध्यमातून आपलं जीवन व्यावहारिक दृष्टीने काहीतरी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू. हे पारंपरिक आता हे बस झालं, आता हे करायला नको, अशा प्रकारचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. वडिलांना तो डायरेक्ट सांगतो का तुमचं मी ऐकू शकत नाही. तेव्हा वडील काय करतात, त्याला खाली पाडतात, त्याच्या छातीवर बसतात, ती सनई त्याच्या तोंडामध्ये घालतात. वडिलांना मुलगा म्हणतो, बाबा इथपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत काय होते, समर्थ होते, तुम्ही हे सगळं करू शकत होता, परंतु हवा फुकायची की नाही हे माझ्याच हातात आहे. विठ्ठला विठ्ठला. तसं व्यवहारामध्ये किंवा पारमार्थिक या विश्वामध्ये साधन सृष्टीमध्ये अनेक प्रकारची साधनं आहेत. नामस्मरण आहे, तीर्थयात्रा आहे, पंढरपूरची वारी आहे, सगळी साधनं शास्त्रानं प्रतिपादन केलेली आपल्याकडे हयात आहेत. ग्रंथचे ग्रंथ भरलेले, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, वेद आहे, वेदापर्यंत हे सगळं वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु या वाङ्मयाचा आश्रय आपण करायचा का नाही हे जेव्हा आपल्याला वाटेल आणि खऱ्या अर्थाने हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या अंतःकरणाची कृपा आपल्यावर झाली असं म्हणता येईल. विठ्ठला अंतःकरणाची कृपा ही महत्वाची आहे. जरी नरदेह अत्यंत अमूल्य अशा प्रकारचा ठेवा आपल्याला परमात्म्यानं दिलेला असला तद्वारा बुद्धीच्या द्वारा भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. अशा प्रकारचं योग्यता या देहामध्ये असताना देखील मनाची कृपा जर झाली नाही, ही साधना आपण केली पाहिजे. अशा प्रकारच्या शास्त्राचं अनुष्ठान, महापुरुषांनी केलेलं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवायला पाहिजे, त्याचं अनुष्ठान आपण केलेलं पाहिजे. जेव्हा अशा प्रकारची स्थिती अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल तेव्हा खऱ्या अर्थाने अंतःकरणाची कृपा, मनाची कृपा त्याच्यावर झालेली. मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः. मनच खऱ्या अर्थाने बंध आणि मोक्षाला कारण आहे. विषयाचं सेवन करणारं मन बंधनाला कारणीभूत आहे आणि निर्विषय अर्थात निवृत्तीच्या मार्गानं मार्गक्रमण करणारं मन हे परमात्मा स्वरूपाच्या अनुभूतीसाठी कारणीभूत आहे. अर्थात एकच मन जर योग्य प्रकारे त्याला वळण जर दिलं तर ते आपल्याला सहाय्य होऊ शकतं. आपण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार. बाहेरून काही उत्पन्न होत नाही, दुःख बाहेर नाहीच आहे. हे सगळे मनाचे काय आहेत, संकल्प विकल्प आहेत. आणि म्हणून शास्त्राच्या मार्गाने महापुरुषांनी मार्गदर्शन केलेला जो मार्ग आहे तो मार्ग जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण चोखाळू खऱ्या अर्थाने मन त्याच्यावर प्रसन्न झालेलं आहे. विठ्ठला विठ्ठला.
शास्त्राची मनाची कृपा झाली, साधन काय करायचं आता? शास्त्राचं अनुसरण केलं पाहिजे. शास्त्र तर अमाप अशा प्रकारचं भरलेले, वेदापासून तर स्मृती ग्रंथांपर्यंत संत वाङ्मयापर्यंत. हल्ली तर असं झालंय का ह्या मोबाईलमुळे, यूट्यूबमुळे किंवा जे काही ही भौतिक साधनं निर्माण झाली, ग्रंथ वाचायला वेळच नाही राहिला महाराज. अहो, जीवश्च कंठश्च असणारे मित्र जर कितीतरी दिवसांनी वर्षाने जर भेटले तर ते व्यवस्थित बोलत देखील नाही, शेजारी बसतात एकमेकाच्या आणि ते मोबाईलवर चालत राहतात हाताने. अरे, एवढ्या दिवसांनी तुझा मित्र तुला भेटलेला आहे, त्याच्याबरोबर तू काहीतरी अत्यंत प्रेमाने 2 गोष्टी बोल, जेणेकरून तुमचं पुढचं जीवन हे आनंदमय अशा प्रकारचं किंवा तुमचं जे संबंध आहे हे काय राहतील, टिकून राहतील. राग येतो शेजारच्या मित्राला, अरे एवढ्या दिवसांनी आपण भेटलो आणि त्या मोबाईलमध्ये तू खेळत बसला. अशी स्थिती पारमार्थिक अशा प्रकारची झालेली. ग्रंथचे ग्रंथ भरलेले आहेत, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत इत्यादी सर्व संतांचं वाङ्मय पहा, सगळे गाथे पहा. अत्यंत आमूलाग्र अशा प्रकारचा ठेवा आपल्याला संतांनी आज आपल्याजवळ दिलेला आहे. परमपूजनीय घुले बाबा सांगायचे, महाराष्ट्र ही अत्यंत भाग्यशाली भूमी आहे. का बरं? तसं तर पाहिलं तर भारताचं वर्णन सगळ्या ऋषीमुनींनी गायलेलं आहे. गायंती देवा किल गीत काणी, धन्यास्तु ते भारत भूमी भावी, स्वर्गापवर्गा समद्मार्ग भूते, भवन्ति भूयः पुरुषस्वरत्वा. ते भारतभूमी ही धन्य असतो, ती भारतभूमी धन्य आहे. का? नरेंद्र मोदी या भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून, जगामध्ये ज्या भारत देशाची प्रसिद्धी आहे म्हणून, किंवा भौतिक जीवनाचं जे ऐश्वर आहे हे जगाच्या तुलनेमध्ये आपण काहीतरी उंच भरारी मारण्याचा प्रयत्न आज या 20व्या शतकामध्ये, आपण 21व्या शतकामध्ये करत आहोत म्हणून भारताची धन्यता आहे का? तर नाही. याची उत्तरं तशा प्रकारची नाहीत. ती भारतभूमी धन्य आहे. स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष, स्वर्गाची प्राप्ती या भूमीमधून होते, कर्माच्या द्वारा होते. आणि याच भूमीमध्ये सच्चिदानंद स्वरूप असणारा, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असणारा परमात्मा, या देहाच्या तीत असणारा, बुद्धीचा अधिष्ठान असणारा, हृदयामध्ये स्थित असणारा परमात्मा, त्याचा साक्षात्कारही याच भूमीमध्ये करून घेता येतो. म्हणूनही ही भूमी काय आहे? धन्य आहे. अशा प्रकारची स्थिती या भारताच्या भूमीबद्दल महापुरुषांनी गायलेली. त्यातल्या त्यात महाराष्ट्र ही काही जी भूमी आहे, अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं हे राष्ट्र आहे. घुले बाबा सांगायचे की महाराष्ट्र खरंच महान अशा प्रकारचं राष्ट्र आहे. का बरं? या महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक उत्पन्न झालं. विठाला पूजनीय डॉक्टर महाराजांच्या बरोबर कधी कधी ऋषिकेश, हरिद्वार किंवा अन्य काशी क्षेत्राला आम्हाला जायला मिळालं, तेव्हा आपलं भाग्य किती मोठं आहे हे त्यावेळेस आम्हाला जाणवलं. बाबा आहेत समोर बसलेले. आज आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानाची स्वतंत्र व्यासपीठ, बरोबर आहे की नाही बाबा? मी स्तुती नाही करत, परंतु स्वतंत्र व्यासपीठ आपलं निर्माण झालेले. अष्टादशाच्या माध्यमामधून आज पूर्ण भूतकाळामध्ये कधीच अशी स्थिती निर्माण झालेली नाही. अशी स्थिती आपण दिवाळीच्या या कालावधीमध्ये अनुभवतो. मडवी बाबा त्या कार्यक्रमामध्ये सतर्क आणि सक्रिय त्यांचा सहभाग असतो. प्रवचनाच्या माध्यमामधून सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 2-2 तासाची सत्र करून पूर्ण ग्रंथच 18 दिवसामध्ये त्याचं चिंतन घडतं. सांगा, वर्ष जातात, ग्रंथ आपल्याला पारायण देखील होत नाही. अशा ग्रंथांचं सार्थ चिंतन केवळ 18 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचा अनुभव आपल्याला येतो, कारण स्वतंत्र व्यासपीठ तयार झालं. आणि ते असं नाही त्याच्यातून काहीतरी स्वतःचं महत्त्व गायचंय, स्वतःची श्रेष्ठता काहीतरी सिद्ध करायची, असं मात्र बाबा तुम्हाला सांगतील त्याचं सगळं वर्णन. तेव्हा अशा प्रकारची स्थिती आहे. मला सांगायचं आहे काय, जेव्हा आम्ही परप्रांतामध्ये अध्यात्माच्या धडे घेण्याकरिता जातो तेव्हा असं वाटतं आपण खूप श्रीमंत आहेत, खूप श्रीमंत आहेत. का बरं? या भूमीमध्ये संतांनी जी दौलत, जी शिदोरी आपल्याला दिली आहे ना, ती यावश चंद्र दिवा करो अशा प्रकारची ही शिदोरी दिलेली आहे. फक्त आपलं एकच कर्तव्य आहे, थोडंसं बोलतो मी, थोडं विषयांतर होईल. संस्कृत भाषा
ही अध्यात्माची मुख्य भाषा आहे. देवभाषा ही अध्यात्माची मुख्य भाषा आहे. संस्कृतमध्ये आहे ती. इतर प्रांतीयांचा विचार करा, ओरिसाचा विचार केला तर भाषा त्यांची उडिया आहे. आंध्राची भाषा त्यांची प्रांतीय भाषा आहे. तामिळनाडूची भाषा प्रांतीय तमिळ भाषा आहे. असं जरी असलं तरी त्यांना अध्यात्माचे धडे गिरवण्याकरिता एकतर हिंदीला शरण यावं लागतं किंवा श्रेष्ठ असणारी भाषा संस्कृतला शरण यावं लागतं. महाराष्ट्राचं भाग्य इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे, इतकं श्रेष्ठ आहे. कोणत्याही भाषेमध्ये तत्त्वज्ञान असू द्या, संस्कृतमध्ये असेल, अन्य कोणत्याही भाषेमध्ये असेल, परंतु आमच्या संतांनी अशा प्रकारची क्रांती केली. ते तत्त्वज्ञान माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजाशी जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविना, किंवा साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरे ये ही अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, उजळली आ श्रीकृष्णे विठ्ठला या शब्दांची कृपा आपल्यावर जेव्हा होईल ना, तेव्हा शास्त्र कृपा झाली असं मानता येईल. निळोबारायांचा एक अभंग आहे. निळोबाराय म्हणतात, ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती, श्रवण करती सात्विक लोक, पावती सुख कैवल्य, भोगोनिया नित्यानंदा, सुखे निजपदा लिगटती, निळा म्हणे ऐशे संत साधू. म्हणजे थोडक्यात काय, या अभंगाच्या द्वारा संत वाङ्मयाचं भरभरून निळोबारायने, आज तर माझ्याकडून थोडंसं राहिलं सांगायचं, आज अत्यंत पुण्यवान अशा प्रकारचा दिवस आहे. निळोबारायांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी आहे. खरं सांगू का, संयोजकांनी जे कीर्तन जे दिलेलं आहे, तुम्हाला जाणवत असेल की मी काय कीर्तनकार नाही, परंतु ह्या मंडळींचं सगळ्यांचं प्रेम आहे. डॉक्टर महाराजांच्या सानिध्यामध्ये यांनी सगळ्यांनी पाठ ऐकलेले आहेत. बाबांची तब्येत व्यवस्थित नसते आणि म्हणून बाबांना विनंती देखील केली नाही. वास्तविक पाहता बाबा इथं आले असते कदाचित, कारण सध्या परिस्थिती बरी आहे सगळी. तेव्हा यांना वाटलं पुन्हा विनंती करण्यापेक्षा तब्येत व्यवस्थित नसते, 20 गोळ्या दर दिवस लागतात. मला तर असा पेशंटच आत्तापर्यंत पाहायला मिळाला नाही. जो काही पेशंट जेवढे पाहिले, फार तर बीपीची एक आणि शुगरची एखादी गोळी असेल, एखाद्या 2 गोळ्या असतील. बाबाला दर दिवस 20 गोळ्या खाव्या लागतात. पण अशाही स्थितीमध्ये यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. अध्यात्माचे धिडे त्यांच्या चरणाजवळ गिरवलेले आहेत. म्हणून त्यांच्याच माध्यमामधून एखादं काहीतरी आकार का होईना, परंतु मला इथं उभं केलेलं आहे. विठाला विठाला की आज निळोबारायांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने देखील आजचा दिवस अत्यंत भाग्यवान अशा प्रकारचा, धन्य अशा प्रकारचा आहे. निळोबाराय या संत वाङ्मयाचं वर्णन करताना म्हणतात की ऐश्वर्याची वचनाक्षरे, ही ऐश्वर्य प्रदान करणारी अशा प्रकार, ईश्वरस्य भावा हा ऐश्वर्यम, ईश्वराचा भाव म्हणजे सत्ता ज्या अक्षरांच्या मध्ये आहे, आपल्याला अनुभवाला येते. महाराज ज्ञानेश्वरी वाचायला घ्या तुम्ही, देवभान विसरून जातो आपण. पारायणाच्या माध्यमामधून आज किती मोठा प्रवास आपण अध्यात्म प्रांतामध्ये केलेला आहे. ज्ञानेश्वरीची पारायण इथं देखील चालू असेल. तर थोडक्यात काय, गाथेची पारायण, ज्ञानेश्वरीची पारायण हे खूप मोठं अनुष्ठान आहे. महाराज संतांचं जीवन आपण जर पाहिलं, चरित्र तर त्यांचं पाहिलं, अहो 1 टायमाचं जेवण ज्यांना मिळून आहे, अशा प्रकारची स्थिती ज्यांच्या चरित्रामध्ये आहे, अशा संतांनी या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे अशा प्रकारची वाङ्मय निर्मिती केली आणि त्या वाङ्मयाच्या अनुष्ठानाच्या द्वारा प्रत्येक मानवी जीवनाला आपल्या ध्येयापर्यंत जाता येईल अशा प्रकारच्या अक्षरांचं ग्रथन केलं. विठाला विठाला शास्त्राची कृपा असायला पाहिजे. मग ही शास्त्राची कृपा कधी होईल? एका महापुरुषांनी म्हटलेलं आहे, जेव्हा आपल्याला एखाद्या ओवीचा, एखाद्या अभंगाचा अर्थ, कारण संप्रदायामध्ये खंदारकरांनी किंवा देगलूरकर महाराज असतील किंवा खंदारकर महाराज असतील, मामासाहेब दांडेकर असतील, पूजनीय साखरे महाराज असतील, यांनी सगळ्यांनी आपल्या संत वाङ्मयामध्ये सार्थ चिंतन करून ठेवलेले. परंतु बुद्धीचे काही भ्रम, प्रमाद, कर्णापाठ, विप्रलिप्सा इत्यादी दोषांना हे मानवी जीवन आहे. जीव अशा प्रकारे ग्रस्त असल्यामुळे त्याला त्या शब्दांचे अर्थ
म्हणजे अर्थाचाही बोध यथार्थ पद्धतीनं होईलच असं नाही. आणि म्हणून या संत वाङ्मयाला अनुसरणारा एखादा पुरुष त्याला ते अर्थ केलेले जे काही चिंतन आहे ते जर त्याला पटलं नाही तर अत्यंत श्रद्धाभावनेनं अत्यंत मनोभावनेनं त्या ओवीचं त्या अभंगाचं पुन्हा पुन्हा पारायण केलं. वेळोवेळा पारायण नारायण हे करी, त्या अभंगाचं किंवा ओवीचं पुन्हा पुन्हा पारायण केलं तर त्याच्या अंतःकरणामध्ये माऊलींना किंवा जगद्गुरु तुकोबारायांना किंवा आधी करून सगळ्या संतांना त्या शब्दांच्या द्वारा काय म्हणायचंय हा भाव त्याच्याच अंतःकरणामध्ये उत्पन्न होत असतो. अशी स्थिती आहे. विठाला विठाला आणि म्हणून हे वाङ्मय आपण आपल्याशी केलं पाहिजे, याच्याशी सन्मुख आपण झालं पाहिजे, तेव्हा याची कृपा होईल. अर्थात अर्थ रूपता याची काय आहे ही आपल्या लक्षात येईल. पुढची कृपा आहे सद्गुरूंची कृपा. किती साधनं करा, मनाने केलेली साधनं निश्चित साध्यापर्यंत कधी जाऊ शकत नाही. माऊलींचं एक प्रमाण देतो, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाने केलेली साधनं साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणाजवळ त्यांनी केलेलं मार्गदर्शन तद्वारा केलेलं अनुष्ठान हे खऱ्या अर्थाने आपल्याला साध्य प्राप्त करून देईल. अर्थात माऊली म्हणतात अमृतानुभवामध्ये, आता उपायवन वसंतो जो आज्ञेचा आहे वतंतो, अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा मूर्तरूपी कारुण्य जेव्हा या तत्वाला ब्रह्मस्वरूपाला उपाधी होईल तेव्हा सद्गुरू अशी प्रकारची संज्ञा त्यांना प्राप्त होते. आणि हे सद्गुरू साधकाच्या जीवनामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याला तत्वज्ञानाचा उपदेश करतात. जीवन धन्य होतं. विठाला विठाला आणि चौथी कृपा आहे भगवान परमात्म्याची. कारण अष्टावक्र गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, ईश्वराद अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वितीर्णाम उपजायते. परमार्थ करणारी अनेक मंडळी आहेत, परंतु निश्चित साध्यापर्यंत जाणारा एखादा कोणीतरी असतो. बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यते. आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे. म्हणजे एखादा विपाईला म्हणजे एखादा कोणीतरी असतो आणि हा एखादा म्हणजे तुम्ही आम्ही अशा प्रकारचे इथं आहोत. म्हणजे भगवान परमात्म्याची कृपा जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यावर होईल तेव्हा आपलं जीवन पूर्ण अशा प्रकारचं होईल. अशा प्रकारची स्थिती भगवान परमात्म्यानं आमच्यावर केली आणि तद्वारा जे काही आम्हाला अनुभूती आली त्याचं वर्णन प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याने आमच्यावर अशा प्रकारची कृपा केली जसं ते वाळूक असावं किंवा सेंद असावं, त्याच्यामध्ये कालांतराने परिणती होऊन
त्याचा जो कच्चेपणा आहे तो परिपक्व दशेला आल्यानंतर जी स्थिती त्याचं जे माधुर्य आहे ते खाताना जसं वाटतं तशा प्रकारे जीवदशेमधून आमचं अवस्थांतर केलं, अर्थात ब्रह्मस्वरूपता आम्हाला प्राप्त करून दिली. हा भगवान परमात्म्याचा कृपेचा प्रसाद आहे. विठाला विठाला. थोडंसं या चरणाचा भाव पाहू आणि आपली सेवा आटोपती घेऊ. रूपकाच्या भाषेमधून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. जेव्हा रूपकाची भाषा असते तेव्हा त्या रूपकामध्ये आणि साध्यामध्ये काहीतरी साधर्म्यता पाहिजे, म्हणजे काहीतरी साम्यता पाहिजे. रूपक तेव्हा त्या रूपकाच्या भाषेमधून बोलत असतात. रूपक काही सर्वांगाने आपल्याला घेता येणार नाही, परंतु त्याचं साधर्म्य असते, समानता असते त्या सिद्धांतामध्ये आणि रूपकामध्ये. इथं रूपक केलेलं आहे सेंदाचं. पूर्वीचा काळ आहे, आता शेंद कुठं भेटत पण नाही पाहायला. किंवा आताच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर खरबूज घ्या. खरबुजाचं जे काही स्थिती आहे ती थोडीशी साम्यता त्या शेंदाशी जुळती मिळती वाटते. किंवा काहींनी वाळूक असा अर्थ केलेला आहे. बाजरी या पिकामध्ये हे फळ आपल्याला पाहायला सापडतं. पहिल्यांदा या फळाची स्थिती जर आपण पाहिली तर हिरवं असतं, नंतर टणक असतं म्हणजे कठीण असतं, आणि दुसरी गोष्ट ते कडू असतं. म्हणजे हिरवेपणा, टणकपणा म्हणजे कठीणपणा आणि त्याच्यामध्ये असणारा कडूपणा हा त्याच्या पूर्व अवस्थेचा आहे. परंतु जेव्हा सूर्याची किरणं किंवा काही काल गेल्यानंतर कृषी कालेन परिप्रचंते कृषीगर्भादयोथा, म्हणजे ज्याप्रमाणे काल एकदा काळ काहीतरी लोटला का त्या फळामध्ये परिणती होत असते. या फळामध्ये परिणती काय होते तर त्याचा पहिला असणारा हिरवेपणा जाऊन त्याला पिवळेपणा प्राप्त होतो. शेंदाळामध्ये त्या शेंदामध्ये बदल काय घडतो, काळ गेल्यानंतर त्याचा जो हिरवेपणा आहे, हिरवेपणा गेल्यानंतर त्याला पिवळेपणा प्राप्त होतो. अर्थात आंबे किंवा आडीमध्ये जे आपण फळं पिकवतो ना त्या पद्धतीनं हे वाळूक पिकत नाही किंवा सेंद हे पिकत नाही. सूर्यांच्या किरणाच्या द्वारा त्याच्यामध्ये बदल घडत असतो, पिवळेपणा त्याला प्राप्त होतो. दुसरी गोष्ट त्याची अशी आहे का कठीणपणा त्याच्या ठिकाणी जो आहे तो कठीणपणा जाऊन त्याला अत्यंत मृदूपणा येते, मऊपणा येतो. तिसरी गोष्ट आहे की त्या वाळुकाच्या ठिकाणी शेंदाच्या ठिकाणी असणारा कडूपणा जाऊन अत्यंत मधुर, गोड, अमृतमय अशा प्रकारची चव त्याची लागते. का बरं, त्या म्हणजे ते काल गेल्यानंतर त्याच्यामध्ये घडलेला हा काय आहे बदल आहे. जीवाच्या बाबतीमध्ये, मानवाच्या बाबतीमध्ये देखील तशाच प्रकारची स्थिती आहे. मानवी जीवन हे जीवदशेमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी हिरवेपणा आहे, नंतर टणकपणा आहे, नंतर कडूपणा आहे. ही स्थिती कशी आहे त्याचा विचार थोडक्यात करू. विठ्ठला विठ्ठला. जीवाच्या ठिकाणी हिरवेपणा काय आहे, हिरवट असं म्हटलेलं आहे, किंवा हवरटपणा. साधन कालामध्ये किंवा साध्याची प्राप्ती झाली नाही तोपर्यंत हा हवरटपणा, लोभ त्या जीवाच्या ठिकाणी, इदम्य स्यात् इदम्य स्यात् इतिच्छा कामशब्दिता अशा प्रकारची कामनेनं युक्त त्याची अंतकरणाची स्थिती असते. अर्थात हिरवटपणा किंवा दुर्गुणाने युक्त त्याचं जीवन असते. आसुरी संपत्तीचं वर्णन पहा. आता फक्त पत्ते सांगतो आहे की नाही. अमानित्व, मदंभित्व, अहिंसा, क्षांतिरार्जवम, ब्रह्मचर्य, महिंसाचं, शारीरम तप उच्चते. थोडक्यात काय, याच्याहून अन्य जी काही विपरीत स्थिती आहे दतोन्यथा, म्हणजे याच्याहून अन्य जी स्थिती, अज्ञानाची जी स्थिती आहे, हे सगळं विपरीत अशा प्रकारची स्थिती त्याच्या ठिकाणी, दुर्गुणच त्याच्या ठिकाणी आहे. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. आसुर भावाला प्राप्त झालेले हे पुरुष परमात्मा स्वरूपाची अनुभूती करून घेऊ शकत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी हे काय आहे, दुर्गुण अशा प्रकारचे असल्यामुळे ती स्थिती, ब्रह्मस्वरूपाची स्थिती तो अनुभवू शकत नाही. म्हणजे हिरवेपणा त्याच्या ठिकाणी आहे जीवाच्या ठिकाणी, अर्थात दुर्गुण त्याच्या ठिकाणी आहेत. नंतर टणकपणा काय आहे, टणकपणा आहे जेव्हा त्याच्या ठिकाणी विद्या ही प्राप्त होते तेव्हा विनयानं संपन्न अशा प्रकारचं जीवन त्याचं असते. विद्या विनयन शोभते. जीवाला, त्या साधकाला जेव्हा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते तेव्हा त्यांचं जीवन अत्यंत विनयशील, नम्रता पूर्ण अशा प्रकारचं होतं. टणकपणा, कठीणपणा त्यांच्या जीवनामध्ये राहत नाही. माऊली म्हणते, फळलिया तरुची शाखा का भूमीशी उतरे देखा, खालावती आशे का जीव मात्रासे. ते पुरुष अत्यंत विनय, नम्र, शांत. नाथ महाराजांची शांती पहा,
का प्रभूचं दर्शन त्यांना झालेले का यावत पदार्थ यावत सृष्टी ही प्रभुमय आहे आणि म्हणून अहंकार कशाचा करायचा, कठीणपणा कोणाशी धारण करायचा ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये राहत नाही, कठीणपणा राहत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे कडूपणा त्यांच्या ठिकाणी जो जीवाच्या ठिकाणी सांगितलेला आहे तो कडूपणा जाऊन माधुर्य गोडी त्याला प्राप्त होते. काय आहे, तैसे सज्जनाचे चित्त मृदू सभाय नवनीत. तैसे सज्जनाचे चित्त मृदू सभाय नवनीत, म्हणजे नवनीत म्हणजे लोणी. जसं कुठल्याही आतमध्ये गाभ्यामध्ये हात घाला अत्यंत मृदू असते, वरून त्याला स्पर्श करा मृदू असते. तशा प्रकारे या महापुरुषाची तत्वज्ञानानंतर म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर अंतःकरणाची स्थिती होते की मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. धृती म्हणजे अंतःकरणाचा जो मऊपणा आहे अर्थात नम्रता भाव आहे तो त्याला प्राप्त होत असतो. दुसरी गोष्ट जरा थोडा वेगळा अंगाने जर चिंतन करायचं म्हटलं तर या महापुरुषाचं सेवन यावत प्राणीमात्राला काय आहे, सेव्य आहे. विठ्ठल जसं त्याचा कडूपणा गेल्यानंतर आपण आवडीनं अत्यंत इच्छापूर्वक ते सेवन करत असतो, त्या प्रकारे हे पुरुष काय करत असतात, सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदय ज्ञानी असे अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. आसक्तिरण भिष्वंग पुत्रदार गृहादिशु नित्यांच समचित्तत्वमिष्ठा निष्ठोपपत्तिषु, किंवा थोडक्यात प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्ततोच्यते. स्थितप्रज्ञ अशा प्रकारचा जो पुरुष आहे ना त्याची सेवा काया वाचा मनाने जर केली तर तो सेव्य असणारा पुरुष आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देणारा ठरतो. अर्थात जीव हा सेव्य कधी होऊ शकत नाही, कारण त्याच्या ठिकाणी हिरवटपणा कठीणपणा आणि कडूपणा असल्यामुळे जीव कधी सेव्य होऊ शकत नाही. सेव्य तोच होईल ज्याच्या ठिकाणी मृदूपणा आहे, ज्याचं अंतःकरण अत्यंत दयार्द्र भावनेनं द्रवीभूत होत आहे, अर्थात सरळ आहे, विनय आहे. अशा पुरुषांचं सेवन अशा पुरुषांची सेवा जर काया वाचा मनाने केली तर आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात हा पुरुष संत पदवीला प्राप्त होतो, कारण त्याच्या अंतःकरणातला काय गेलेला आहे, कडूपणा म्हणजे कठीणपणा कडूपणा हिरवेपणा या जीवाच्या ठिकाणी आहे. हा जेव्हा जातो तेव्हा त्याचं जीवन संत पदवीला प्राप्त होतं. आणि ही संत स्थिती जेव्हा एखादा साधक जीवनामध्ये आणील त्याचं जीवन देखील संत अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, परमात्म्याने अशा प्रकारची कृपा आमच्यावर केली का पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. परिणाम काय झाला दुसऱ्या चरणात, काम क्रोध लोभ निमाली ठाईची काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ कैसे आनंदाची सृष्टी झाले कैसे आनंदाची सृष्टी झाले काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ निमाली ठाईची काम क्रोध लोभ सर्वांना जाती झाले दुर्वी झाले काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ त्या परमात्मा दर्शनानं अंतःकरणामध्ये असणारे काम क्रोध लोभ अशा प्रकारचे जे विकार होते ते निमाले ठाईचे ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाले, एकरूप झाले, नाहीसे झाले. अशा प्रकारची स्थिती प्राप्त झालेली आहे. नारदांचं एक वचन आहे, आकाशवाणीच्या द्वारा प्राप्त झालेलं नारदांना प्राप्त झालेलं जे वचन आहे ते म्हणतात,
कुयोगी जो पुरुष आहे त्याला कधी परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण अविपक्व कषायानाम कुयोगिनाम अहम दूरदर्शहा. म्हणजे कुयोगी अर्थात ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं नाही, अविपक्व कषायानाम, कषाय म्हणजे दोष ज्याच्या अंतकरणामधून गेलेले नाहीत त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून अंतकरणामधून जेव्हा काम क्रोध हे जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवन धन्य असेल. आणि म्हणून या स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर जे स्मरण आहे अर्थात विस्मरणाच्या सापेक्ष स्मरणाचं जे काही स्थिती आहे ती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आठवण आठव गेले भाव झाला स्वयमेव पांडुरंग. भाव स्थिती म्हणजे मी परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालो, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अशा प्रकारची जी अनुभूती, भावरूप अनुभूती ही देखील परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी राहत नाही. माऊली म्हणतात, सोहम ते अस्तवले जेत सांगतेची सांगणे झाले, द्रष्टुत्वेशी गेले देखणे जेत. अर्थात मी ब्रह्म आहे ही वृत्ती देखील स्वरूपाच्या ठिकाणी राहत नाही. आठवण आठव गेले भाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात, हे साधक जनावो, हे मानवी जीवनांनो, काय यासाठीच या संसाराला येणं खऱ्या अर्थानं भाग्याचं आहे. तुम्ही किती पंचविषयाच्या माध्यमामधून या चंद्रापर्यंत भरारी मारा, परंतु जीवन एक दिवस अशा प्रकारचं दुःखमय तुम्हाला अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवनाचं दुःख संपू शकत नाही. आणि मानवी जीवनाचा एवढा मोठा अधिकार आहे, एवढं श्रेष्ठत्व या मानवी जीवनाचं आहे, त्याकरिता हा मानवी जीवन तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं भाग्य खऱ्या अर्थाने तेव्हाच सिद्ध होईल अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने भाग्य, तुका मने भाग्य, या नावे मने जय, तुका मने भाग्य, तुका मने भाग्य, तुका मने भाग्य, या नावे मनी दे, हमारे भाग्य, सारी जन्मी दे याद लागे, सो सारी जन्मी दे याद लागे, सो सारी जन्मी दे याद लागे, सो सारी जन्मी दे याद लागे, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, हमारे भाई काम क्रोध लोभ, संसारी जन्मिए याद लागी, संसारी जन्मिए याद लागी, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, हमारे भाई से काम क्रोध लोभ, पार कुमारी, पार कुमारी, पार कुमारी, Hare
पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. झालेलं चिंतन. पूजनीय डॉक्टर महाराज सांगत असतात की वास्तविक पाहता खाली बसणारे श्रोते माऊलींच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ आहेत. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी किंवा बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. आमचे जे काही मित्रमंडळी आहे यांचं प्रेमाचे संबंध असल्यामुळे मी आपल्यासमोर उभा दिसलो. वास्तविक पाहता बाबा सांगत असतात की इतिहास भूगोलाचा अभ्यास करणारी मंडळी आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करणारी मंडळी यांच्यात विशेष असा काही फरक नाही म्हटलं. कारण काही शब्दच आहेत, परंतु त्या शब्दांची अनुभूती खऱ्या अर्थाने ज्यांना आलेली त्यांना मात्र श्रेष्ठ अशा प्रकारचं मानायलाच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एकदम कुठल्याही प्रकारची योग्यता नसताना किती इथं श्रेष्ठ मंडळी बसलेले आहेत. दूध बाबा बसलेले आहेत, मडवी बाबा बसलेले आहेत, आमचे विठ्ठल महाराज आहेत, स्वामी आहेत. सगळ्यांची काही नावं मला माहिती नाहीत, परंतु अत्यंत मोठी मंडळी आहेत ज्यांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम आळंदी क्षेत्रामध्ये राहून, विठ्ठल महाराज तर आळंदीत आजही जरी आले तरी चप्पल घालत नाही. किती त्याग आहे. आम्ही त्यांना एकदम जवळून पाहिलेलं आहे. थोडक्यात काय सगळी मोठी मंडळी आहे इथं. आणि म्हणून माझ्यासारख्या यकश्चित जीवाला इतक्या मोठ्या सोहळ्यामध्ये कार्यक्रम करण्याचा, कीर्तन सेवा करण्याचा लाभ व्हावा किंवा भाग्य मिळावं. मला असं वाटतंय की स्वर्गामध्ये याच्यापेक्षा वेगळा काही आनंद नसेल. किंवा त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. या अशा प्रकारच्या सोहळ्याकडे पाहिल्यानंतर घोटविनं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडविनं अशा प्रकारची स्थिती त्या देवांना, मुक्त पुरुषांना देखील वाटत असेल. आणि म्हणून सगळा माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत, आमचे सगळे आळंदीकर मृदुंग मणी आहेत. यांच्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये अत्यंत प्रेममय भक्तिमय अशा प्रकारच्या वातावरणामध्ये माझ्यासारख्या यकश्चित जीवाला ही सेवा प्राप्त झाली. खरोखर माझं भाग्य आहे. मी स्वतःला अत्यंत धन्य अशा प्रकारचं समजतो. बऱ्याच दिवसापासून पूजनीय वामन बाबा महाराज यांची जी काही पुण्यतिथीचा सोहळा आपण साजरा करत आहात. दुसरी गोष्ट आजची महत्त्वाची, पूजनीय सद्गुरू भक्त निळोबाराय यांची आज पुण्यतिथी आहे. आणि म्हणून या सगळ्या दुग्ध शर्करा योग यामध्ये माझ्यासारख्याला सेवा ही प्राप्त झाली. अत्यंत भाग्य आहे. अत्यंत मी स्वतःला धन्य अशा प्रकारचं समजतो. एकच मागणं या सगळ्या महापुरुषांकडं, तुम्हा श्रोत्यांकडं मागायचे. बाबा सांगत असतात की जीवन आमचं किती जरी त्रेधा तिरपट किंवा अत्यंत हालाकीचं असेल किंवा कोणाचं लई चांगलं असेल, परंतु असं जरी असलं तरी शेवटच्या काळामध्ये आमची सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा. आणि या बुद्धीमध्ये परमात्म स्वरूपाची अनुभूती काय आहे किंवा बुद्धीला परमात्म स्वरूपाचं ज्ञान कसं होतं, अर्थात त्या बुद्धीकडून अशा प्रकारचा अनुभव तुम्ही करून द्या. परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार जीवनाच्या अव्यवहित पूर्वक्षणी याद्वारा व्हावा अशा प्रकारची इच्छा सगळ्यांच्या द्वारा, सगळ्यांच्या अंतःकरण स्थित असणारा परमात्मा, या परमात्म्याला विनंती करून हीच मागणी मागू आणि थांबू. जय
घ्या. आज या ठिकाणी बाबांच्या सोहळ्या तीर्थ